राज्यात कांद्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे। आज चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं कांदा उत्पादक शेतकरी क्रांती मोर्चाचं आयोजन केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत, तर अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीतले इतर घटक पक्षांचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होतील। कांद्याचे पडलेले दर, दरात होणारी कांदा खरेदी यावरून या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। 25 रुपये दराने कांदा खरेदी आणि कांद्याला प्रति किलो 15 रुपये अनुदान मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे। शेतकऱ्यांसाठी आता महाविकास आघाडी मैदानात उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि कांदा दराचा मुद्दा हा पुन्हा एकदा तापलेला आहे। आज महाविकास आघाडीचे प्रमुख महत्त्वाचे नेते यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे। रोहित पवार सध्या तिथे उपस्थित झालेले आहेत। कांदा दराचा मुद्दा आता पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील रोहित पवार, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं। आता पुन्हा एकदा चांदवडमध्ये याच मुद्द्यावरनं महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय। आता थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे। रोहित पवार, अंबादास दानवे यांच्यासह इतरही काँग्रेसचे महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होणार आहे। की शेतकरी आम्ही सगळेजण मिळून रस्ताच थांबवतो, म्हणजे दिल्लीला जाणारा मार्ग जर थांबवला, कदाचित दिल्ली म्हणजे केंद्र सरकार जागून उठेल आणि मुंबईला सुद्धा कुठेतरी प्रेशर आलं तर मुंबई जागून उठेल। म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार, या सरकारला जाग करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे। काही दिवसांपूर्वी 18 तारखेला आम्ही आंदोलन केलं, ते ट्रेलर होतं, हा एक मोठा ट्रेलर असणार आहे। आणि याच्यानंतर सुद्धा जर सरकार हे जागा झालं नाही, मग काहीतरी वेगळं त्या ठिकाणी करावं लागेल। या झोपलेलं सरकार नाही तर झोपेचं सोंग घेणार आहे सरकारला खऱ्या अर्थाने जागा करावं लागेल। नाही तर दुर्दैव असं की आज आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाण्याचे अश्रू बघतो, उद्या रक्ताचे अश्रू याला तिथं वेळ लागणार नाही।